नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला ही न्यूज देतोय की तलाठी पदभरतीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मित्रांनो नोटीस जारी करायला सुरुवात झालेली आहे। पहिल्या जिल्ह्याची मित्रांनो नोटीस प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे, काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्याचीही माहिती दिलेली आहे, कसा फॉर्म भरायचा, कुठला फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तेही दिलेलं आहे। सर्वात अगोदर माहिती देतोय, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर बघा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आता, प्रत्येक जिल्ह्याची तुमची गव्हर्नमेंटची वेबसाईट ओपन करायची आहे। इथं आल्यानंतर नोटीसवरती क्लिक करून रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला जायचं आहे। तर बघा इथं प्रत्येक त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती तलाठी रिक्रुटमेंट 2023 सिलेक्शनसाठी व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मित्रांनो नोटीस उपलब्ध झालेली आहे। इथून तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायची आहे। आता मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याची जशी जशी माहिती उपलब्ध होईल तशी मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं तुम्हाला सर्व माहिती पाहता येईल। तर बघा मित्रांनो, पहिली या ठिकाणी नोटीस जी आलेली आहे डिस्ट्रिक्ट हिंगोलीसाठी आलेली आहे मित्रांनो। अशा पद्धतीने ही PDF फाईल आली आहे पहा। तर ही PDF फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल। जशी जशी ज्या जिल्ह्याची मित्रांनो येईल तशी तशी तुम्हाला देण्यात येईल। 13 जिल्ह्यांची राहिलेली मित्रांनो निकाल देखील आले की तीही माहिती दिली जाईल तुम्हाला, ज्यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे। सध्या मित्रांनो जवळपास 22 जिल्ह्यांचे या ठिकाणी निकाल आलेले आहेत। त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मित्रांनो सुरुवात झालेली आहे। बाकी जिल्ह्यांचं वेगवेगळं असणार आहे। प्रत्येक जिल्ह्याचे त्या कलेक्टर ऑफिसनुसार मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येतं केले जात आहेत। प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं एकाच दिवशी डॉक्युमेंट नाही आहे, प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं आहे। तर पहिले या ठिकाणी मित्रांनो आलेलं आहे ते हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत मित्रांनो। तर बघा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याची तुमची TCS मार्फत परीक्षा घेण्यात आली होती। तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की निवड याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। तर निवड यादीमधील उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषानुसार मित्रांनो मूळ म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याचे झेरॉक्सचे 2 सेट जे आहेत मित्रांनो पडताळणीसाठी खालील दिनांकास उपस्थित राहायचं आहे। तर हिंगोली जिल्ह्यासाठी मित्रांनो ही तुमची जशी माहिती येईल तशी बाकी जिल्ह्यांची टेलिग्रामवरती आणि व्हिडिओ बनवून दिली जाईल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। तर बघा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत इथं त्यांची सही देखील आहे। आजच्याच तारखेला मित्रांनो हे परिपत्रक जे आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलं आहे। तर बघा अराखीव इमाव आणि EWS साठी मित्रांनो 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। त्यानंतर त्यानंतर विजा भजब भजक भजड आणि विमाप्र यांच्यासाठी मित्रांनो 31 जानेवारी 2024 सकाळी 11 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। तर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे मित्रांनो या ठिकाणी ज्यांचं कार्यालय आहे मित्रांनो म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी होईल, किंवा त्याबद्दल तुम्ही मित्रांनो हे पूर्ण PDF फाईल वाचू शकता। इथं तुम्हाला सर्व माहिती देखील दिलेली आहे। त्याच्यानंतर पाहता उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो। संकेतस्थळावर तुम्ही ऑनलाईन फॉर्म जो भरलेला आहे त्याची प्रिंट देखील लागणार आहे मित्रांनो। त्यासाठी काय करायचं, तुम्हाला TCSची जी प्रोफाईलची लिंक आहे तिथून तुम्हाला प्रिंट आउट काढून ठेवायची तुमच्या अर्जाची। त्यानंतर परीक्षा शुल्क भरलेली पावती देखील लागणार आहे। काय काय डॉक्युमेंट लागतात ते मी तुम्हाला सांगतोय। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य म्हणून तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याबाबतचं कागदपत्र लागेल। त्यानंतर मित्रांनो अंतिम नियुक्तीची कार्यवाही करण्याचं जे आहे म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की लगेच नियुक्ती दिली जाणार नाही तुम्हाला मित्रांनो। तर ते सर्व अधिकार जे जिल्हा निवड समितीने काय केलेत राखून ठेवलेले आहेत मित्रांनो। त्यानंतर छायाचित्राची ओळखीचा पुरावा, तुमचं फोटो आयडेंटिटी वगैरे ज्यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड यापैकी एक तुम्ही देऊ शकता, आणि 2 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला नजीकच्या काळामध्ये काढलेले मित्रांनो कलर फोटोग्राफ घेऊन जायचे। त्यानंतर वरील सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की सदर यादी ही तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती आणि महाभूमी लिंकवरती देखील मित्रांनो उपलब्ध आहे। त्यानंतर पहा कागदपत्र तपासणीसाठी तुम्ही उपस्थित नाही राहिलात तर तुमचा नावाचा जो समावेश आहे तो केला जाणार नाही, म्हणजे तुमचं निवड यादीमधून नाव वगैरे काढून टाकलं जाणार आहे, परत तुम्हाला त्याच्यावरती दावा करता येणार नाही मित्रांनो। त्यानंतर चारित्र्य आणि मित्रांनो पूर्व चारित्र्य पडताळणी जी आहे ते देखील मित्रांनो त्याच्यासाठी सध्या काय करायचं, तुम्हाला त्यांनी फॉर्म जो दिलेला आहे खाली या PDF फाईलमध्ये तो भरून द्यायचा आहे। लगेच या ठिकाणी व्हेरिफिकेशन करायची गरज नाही, तुम्हाला सध्या तो फॉर्म भरून द्यायचा आहे। पहा इथं ही सही आहे जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांची। तर पहा हा फॉर्म आहे, पहा याचा अटेस्टेशन फॉर्म, हा तुम्हाला चारित्र्य पडताळणीसाठीचा फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे। इथं काय करायचं, तुमचा अलीकडील छायाचित्र प्रत या ठिकाणी 5 सेंटीमीटर बाय 7 सेंटीमीटर या आकाराच्या छायाचित्र तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरती सही करून तो जोडायचा आहे मित्रांनो। म्हणजे तुमचा फोटो इथं लावायचा आहे, इथं एक फोटो लावायचा आहे, 1 नंबर दिलाय त्याला। इथं ताकीद लिहिली आहे पहा, तुम्हाला हे वाचायचं आहे सर्व, तुम्ही कुठली खोटी माहिती देणार नाहीत, खोटी माहिती दडून ठेवल्यास त्याचं तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल। शासकीय सेवेसाठी कायम अपात्र ठरवलं जाईल कोणत्याही शासकीय सेवेसाठी, तसं इथं लिहिलेलं आहे ते तुम्ही इथं फोटो लावून त्यावरती सही करताय म्हणजे तुम्हाला मान्य आहे। तो इंग्लिशमध्ये देखील लिहून दिले पहा। त्यानंतर दुसरा फोटो इथं लावायचा आहे, अजून एक फोटो पहा या ठिकाणी देखील लिहिलेला आहे, हा नमुना पूर्ण
भरून सादर केल्यानंतर जर उमेदवाराला स्थानबद्ध केले किंवा अटक करण्यात आले, खटला चालवण्यात आला, हद्दपार करण्यात आली, दंडासाठी सिद्ध अपराध ठरला, मनाई केली, दोषमुक्त इत्यादी केलं तर हा तपशील जो आहे संक्षेपण नमुना अलीकडेच पाठवण्यात आला होता, त्या प्राधिकाऱ्याला तात्काळ कळवलं पाहिजे. जे काय आहे ते मित्रांनो सर्व माहिती तिथं सांगायची. तुम्ही एक काम करू शकता, तिथं गेल्यानंतर देखील मित्रांनो व्यवस्थित फॉर्म भरू शकता. तुम्हाला जर काही समजलं नाही तर तिथं गेल्यानंतर देखील तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाते मित्रांनो. फक्त डॉक्युमेंट, फोटो वगैरे तुम्ही सर्व व्यवस्थित प्रिंटआउट वगैरे याच्या घेऊन जायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली पहा तुमचं मग हे सर्व नाव, इथं आडनाव, तुमचं नाव भरायचे, सध्या तुमचा पत्ता ज्या ठिकाणी राहत आहे तो पत्ता भरायचा आहे, त्याचीही माहिती दिली पहा, घर क्रमांक वगैरे. त्यानंतर बाकी सर्व डिटेल्स, तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, नॅशनॅलिटी असेल, हे सर्व तुम्हाला भरायचे. तिथं गेल्यानंतर देखील तुम्हाला सांगतील, तिथं देखील तुम्ही व्यवस्थित जर काही समजलं नाही तर तिथं जाऊन देखील तुम्ही व्यवस्थित भरू शकता. त्याच्यानंतर खाली पहा मित्रांनो बाकी देखील माहिती आहे. तुम्ही कुठं राहिलेला आहात, कुठल्या सध्या याच्या मागं कुठं राहिलेत का, हे मित्रांनो सर्व जे आहे चारित्र्य पडताळणी अटेस्टेशन फॉर्म जो आहे तो तुमच्याकडून भरून घेत आहेत ते सध्या. त्यानंतर खाली विचारलेले पहा तुम्हाला स्थानबद्ध वगैरे ठेवले होते का किंवा अटक वगैरे कधी करण्यात आली होती का, हे देखील तुम्हाला सर्व या ठिकाणी व्यवस्थित अटेस्टेशन फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे. त्यानंतर खाली पहा एक शपथपत्र देखील आहे. हे शपथपत्र देखील तुम्हाला भरून द्यायचं. याचीही प्रिंटआउट लागणार आहे तुम्हाला, इंग्लिशमध्ये देखील आहे आणि मराठीमध्ये देखील. तर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो तलाठी पदभरतीची चालू झालेली आहेत. ज्यांची निवड झालेली आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार मित्रांनो वेगवेगळे अशा पद्धतीने नोटीस येतील. आता एक जिल्ह्याची मी तुम्हाला सांगितले कसं चेक करायचे तेही सांगितले, आणि जशी मित्रांनो इतर जिल्ह्यांची प्रसिद्ध होईल तशी प्रत्येक PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व तुमच्या मित्राला नक्की शेअर करा आणि चॅनलला पुढील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान या विषयासाठी स्पेशल वन लायनर स्वरूपामध्ये मित्रांनो पुस्तक बनवलेलं आहे. GS मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे द्वितीय आवृत्तीचं. तर मित्रांनो या पुस्तकामध्ये त्यांनी 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या TCS IBPS मार्फत जे GS म्हणजे सामान्य ज्ञान विषयाचे जे उपटॉपिक्स आहेत जसं की राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण असेल किंवा इतर कुठलेही उपटॉपिक्स असतील GS मधले त्याचं घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला मित्रांनो करून दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे TCS IBPS ने घेतलेल्या मित्रांनो 21 प्रकारच्या जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे. त्यामधील प्रश्नपत्रिकेमधील GSचे जे प्रश्न आहेत त्यांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. तर याचं लेखन संकलन मित्रांनो मेघदूत हेर्लेकर सर, सचिंद्र कुरुम सर आणि विकास सिंदाळकर सर यांनी केलेलं आहे. तर हे पुस्तक मित्रांनो सध्याच्या तुमच्या जी पण पदभरती होत आहे सरळ सेवेची TCS IBPS मार्फत, जी पुरवठा निरीक्षक असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, महानगरपालिका पदभरती असेल, जिल्हा न्यायालय पदभरती असेल मित्रांनो किंवा इतर ZP असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल, या सर्वांसाठी जो GS हा कॉमन सर्व परीक्षांमध्ये विषय असतो त्याची तयारी करण्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. TCS IBPS पॅटर्ननुसार विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये हे पुस्तक खरेदी करायला भेटेल किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्ही हे खरेदी करू शकता. ऑनलाईन कुठल्याही Amazon, Flipkart प्लॅटफॉर्मवरती.